मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना या योजनेच्या संदर्भात एक खूप महत्त्वाची अपडेट आज आलेली आहे बघा। आणि ही अपडेट जे खास करून आकडेवारीच्या संदर्भात आहे आणि याच व्हिडिओमध्ये तुम्हाला नेहमीप्रमाणे ज्या 8व्या हप्त्याची प्रतीक्षा लागलेली त्याबद्दल पण मी बोलणार आहे। पण आकडेवारी खूप महत्त्वाची आहे। पहिल्यांदा शासकीय आकडेवारी बाहेर जी आहे आलेली आहे, वेगवेगळ्या वृत्तपत्रामध्ये पण आलेली आहे आणि आज आपण त्या आकडेवारीचा जे आहे इथे संदर्भ काय लागतो आहे त्यावर पण मी तुम्हाला व्यवस्थितरित्या समजून सांगणार आहे। त्याचा अर्थ काय निघतो आहे किंवा त्यामुळे पुढे काय होऊ शकतं या पद्धतीची माहिती पण तुम्हाला सांगणार, कोणी सांगणार नाही। बघा आकडेवारी म्हणजे नेमकं काय की सर्वाधिक महाराष्ट्रामध्ये जर का लाभार्थ्यांची संख्या पाहिली तर पुणे या विभागामधून आहे। पुण्यामधून सर्वाधिक लाडक्या बहिणी आहेत, पहिला मुद्दा। त्यानंतर बघा नाशिक या विभागातून सर्वाधिक जे आहे लाडक्या बहिणींची संख्या आहे, म्हणजे नाशिक जिल्ह्यामधून सर्वाधिक जे आहे 2 नंबरला आहे। त्याचप्रमाणे इतर जे आहेत जिल्हे जे आहेत तर त्यांचं पण जे आहे मी त्याबद्दल पण एक सविस्तर तुम्हाला एखाद्या व्हिडिओमध्ये माहिती सांगेलच। पण सर्वाधिक जर लाडक्या बहिणींची संख्या असेल तर ती आहे पुण्यामधून। आणि याच पुण्यामध्ये मागच्या काही दिवसापूर्वी आपण बातम्या पाहत होतो की एक अपडेट आली ती 75,000 लाभार्थी जे आहेत तर त्यांचे जे 4 चाकीमुळे त्यांना अडचण येणार। परंतु मी तुम्हाला त्याच वेळेस सांगितलं होतं तेवढं सोपं जाणार नाही, तेवढा सर्वे करणं हे एवढं वाटेल तेवढं सोपं नाही। त्यामुळे अंगणवाडी सेविकांचा पण त्याला विरोध झाला आणि मी तुम्हाला सांगितलं होतं ते ऑब्व्हियसली होणं अपेक्षित होता। परंतु तरीही त्या 75,000 पैकी 75,000 लाभार्थ्यांना जे आहे या योजनेमधून रद्दबातल केलं जाणार नाही, त्यामुळे काळजी करू नका। पण या आकडेवारीमध्ये बऱ्याचशा काही गोष्टी निघलेल्या आहेत पुढे, आता त्या एक एक करून मी सांगतोय। पहिले तर लक्षात ठेवा 83% जे आपल्या एकूण लाडक्या बहिणीच्या योजनेमधले जे लाभार्थी आहेत ना 83% बघा, म्हणजे जवळपास 85%च्या जवळजवळ गेले बघा। एवढ्या लाभार्थी फक्त आणि फक्त काय आहेत तर विवाहित लाभार्थ्यांची संख्या, म्हणजे ज्यांच्या माता भगिनींचं लग्न झालेलं आहे अशा माता भगिनींची संख्या किती आहे तर त्याचं उत्तर आहे 83% बघा। 83% म्हणजे खूप मोठा आकडा झाला। आणि अल्प प्रमाणामध्ये जे आहेत निराधार आहेत, याचा अर्थ काय निघेल याबद्दल पण मी बोलतो आहे। बघा पहिला मुद्दा, आपण एक एक मुद्दे आपण सर्व सविस्तर जे आहे समजून घेऊयात। पहिला मुद्दा जो हा आहे की सर्वात महत्त्वाची जी अपडेट जी आहे ते बघा की काय काय या आकडेवारीमधून काय काय बाबी समोर आलेल्या आहेत, तर त्या बाबी ज्या आहेत मी तुम्हाला आता इथे जे आहे मांडणार आहे तुमच्या पुढे, तर तुम्हाला समजाव्यात या पद्धतीने मी तुम्हाला ती माहिती सांगणार आहे। पहिला मुद्दा, नंबर 1चा मुद्दा जो आहे तो काय आहे आता ते समजून घ्या। पहिला मुद्दा असा आहे की एकूण ज्या काही 2.5 कोटी लाभार्थी होत्या तर त्याच्या विश्लेषणामध्ये जे आहे जवळपास बघा 83% लाभार्थी जे आहेत तर या महिला ज्या आहेत त्या विवाहित असल्याचे समोर आले आहे। किती टक्के? 83% महिला विवाहित आहेत। तर अविवाहित लाभार्थी ज्यांचं आणखी ज्या आपल्या भगिनींचं आणखी लग्न झालेलं नाही अशा भगिनींची संख्या किती आलेली आहे तर 11.8%। 11.8%। आता काही काही ठिकाणी तुम्हाला अशा पण अपडेट येतील इथून पुढे बरं का की ज्या अविवाहित आहेत, म्हणजे ज्यांचे आणखी लग्न झालेलं नाही त्यांचे फॉर्म रद्द होऊ शकतात वगैरे वगैरे, तर तशा अफवावर तुम्ही सध्या तुर्तास विश्वास ठेवू नका। कुठल्याही प्रकारची अपडेट माहिती मी तुम्हाला तुरंत लगेचच देतो हे तुम्हाला माहीत आहे, परंतु कोणीही काही काळजी करायची गरज नाही, असं काही होणार नाही, मी तुम्हाला आत्ताच सांगतोय। कोणी तुम्हाला त्याबद्दल भीती घालत असेल तर या चॅनलवर तुम्ही एकदम खात्रीलायक माहितीसाठी तुम्ही जर येत असताल आणि विश्वसनीय माहिती हवी असेल तर तुम्ही इथं येत असता, त्यामुळे इथे कुठल्या प्रकारची चुकीची माहिती दिल्या जाणार नाही। विधवा लाभार्थी किती आहेत बरं बघा बरं, आपल्या बऱ्याचशा अशा भगिनी आहेत ज्या विधवा आहेत तर त्या लाडक्या बहिणींची संख्या जे लाभ घेत आहेत सध्या त्याच्यामध्ये 4.7%, म्हणजे जवळपास 4.5% जे आहे लाभार्थी जे आहेत त्या विधवा आहेत। पुढे काय काय माहिती आलेली, ही माहिती काय इम्पॉर्टंट आहे आता त्याबद्दल पण मी बोलणार आहे तुम्हाला। बघा तुम्ही पहिलं तर लक्षात ठेवा 83% लाभार्थी आहेत ज्यांचे विवाह झालेला आहे, म्हणजे लग्न झालेलं आहे। 11% लाभार्थी आहेत ज्यांचा आणखी विवाह होणं बाकी आहे आणि 4.5% लाभार्थी आहेत ज्या बिचाऱ्या आपल्या भगिनी त्या ह्या आहेत, विधवा आहेत, तर त्यांच्या बाबतीत पण माहिती आलेली आहे पुढे। आता त्यानंतर बघा की आणखी लाभार्थ्यांचं घटस्फोटित निराधार या लाभार्थ्यांचं जर प्रमाण पाहिलं, घटस्फोटित निराधार लाभार्थी बरं का, योजनेच्या लाभार्थ्यांच्या आकडेवारीनुसार जर आपण विचार केला तर घटस्फोटित निराधार लाभार्थ्यांचं प्रमाण किती आहे तर 1% कमी आहे। काय? 1% कमी आहे। आता तुम्ही म्हणाल 1% कमी आहे मग असू द्या ना, काय फरक पडतोय? तेच मी तुम्हाला बोलतो आहे की आपण जे तुमच्याबद्दल मी जे काही तुमच्या हक्काने बोलतो आहे तुमच्याकडनं, तर ते म्हणजे काय, आपल्या लाभार्थ्यांची संख्या जर पाहिली आपण तर ती किती आहे सांगा, तर ती आहे 2,41,00,000। आता आपण जर का 100 जर का एक त्याला आपण म्हणूयात 100 लाखाचे जर 1% जर एकाने 100 लाखाचा 1 करोड होईल बरोबर, तर असे जवळपास आपले 2.5 करोड आहेत, तर 1% जर पाहिला तर त्याचं उत्तर होईल 1 लाख। 100 लाखाचा 1% म्हणजे किती? 1 लाख। पण इथे किती आहे? 1%पेक्षा कमी आहे, किती?
1% कमी आहे. अर्थ समजून घ्या. त्यामुळे मी तुम्हाला अत्यंत महत्त्वाची गोष्ट बोलणार आहे आता. 1% कमी आहे म्हणजे जर आपले जर का 2.5 कोटी जर पकडले तर त्याचं उत्तर होईल जवळपास बघा 2 ते 2.5 लाखापर्यंत लाभार्थी आहेत. तर त्या स्पष्टपणे घटस्फोटित निराधार आहेत. किती संख्या आहे? 2 कोटी 2.5 लाख. आता तुमच्यापैकी ज्या माता भगिनींना असा इथून पुढे तुमच्या मनामध्ये जर प्रश्न सतवत असेल की आणखी पण लाभार्थी बाहेर जाणार, तर हे आकडे स्पष्ट करीत आहेत की आणखी मोठा नंबर आता गहाळ किंवा कुठल्याही प्रकारे रद्द होणार नाही. हे मी तुम्हाला याचा ॲनालिसिस सांगवलं आहे. अर्थ सांगतो, याचा काय अर्थ निघेल हे सांगतो आहे. पण माझं तर मत असं आहे, आता पुढे बघा खूप महत्त्वाचं बोलणार आहे मी, की हे तुम्हाला असं कोणी ॲनालिसिस सांगणारच नाही. तुम्ही कुठे जा, तुम्हाला अशा प्रकारची जी माहिती आहे ती फक्त आणि फक्त दीपक सरच्या चॅनलवर, आपल्या या लाडक्या चॅनलवर तुमच्या इथेच मिळेल, दुसरीकडे मिळणार नाही. त्यानंतर बघा की घटस्फोटित महिला एकूण लाभार्थ्यांची संख्या किती आहे? 0.3. किती? 0.3 म्हणजे दुसऱ्या भाषेमध्ये 30,000 एका करोडाला. आणि 2.5 करोडला पाहिलं तर ती जास्तीत जास्त जाईल 70,000पर्यंत, त्यापेक्षा अधिक नाही. 70,000 आपण रफ अँड टफ पकडूयात. 70,000 म्हणजे 2.5 करोड. तुम्हाला समजायला का मला काय म्हणायचं? तर त्याला जर मी पकडलं तर, आणि जर 2% पाहिलं, 1 कोटीची जर 2% काढलं तर ते निघते 20,000. किती? 20,000. आणि जर 2.5 कोटीचा जर मी विचार केला तर ते निघते जास्तीत जास्त 50,000. आता पुढे बघा बरं किती महत्त्वाची माहिती आहे की घटस्फोटित महिला एकूण लाभार्थ्यांपैकी 0.3% म्हणजे लाखाला, करोडाला किती होईल? करोडामागे 30,000. बरोबर. सोडून दिलेल्या ज्यांनी जे काही घटस्फोटित आहे सोडून दिलेल्या लाभार्थ्यांची संख्या किती आहे? तर 0.2% आणि निराधार महिलांची जी आहे संख्या आहे 0.1%. निराधारची किती आहे? 0.1%. म्हणजे करोडाला किती? 10,000. 2 करोडाला 20,000 आणि 2.5 करोडला वरचे आणखी 5,000. म्हणजे एकूण किती झाले? जवळपास 25,000. परंतु इथनं एक गोष्ट तुम्हाला क्लिअर व्हायला पाहिजे. आपण जर का एकंदरीत जर का अभ्यास केला संपूर्ण या आकडेवारीचा, आपण सविस्तर जरी अभ्यास केला तर आपल्याला याच्यातनं एक गोष्ट क्लिअर व्हायली आहे. ती म्हणजे बघा इथे जसे मिळालेल्या आकडेवारीनुसार सांगवलं, मनाने काय सांगवलं नाही, 1%पेक्षा कमी आहे. कुणाचं? निराधार आणि सोडून दिलेल्या महिलांचे प्रमाण ज्या भगिनी आहेत आपल्या त्यांचं 1%पेक्षा कमी आहे. आणि 1 करोडाचा 1% म्हणजे किती झाले? 1 लाख. 2-2.5 करोडाच्या जवळपास ते होतील किती? 2.5 लाखपर्यंत लाभार्थी. जर यांच्या बाबतीत कुठल्या एखाद्या माता भगिनीच्या मनामध्ये जर असा प्रश्न असेल की आमचा लाभ इथून पुढे बंद होणार आहे का आणि किती लाभार्थ्यांची संख्या खाली जाऊ शकते, तर त्याचं उत्तर बघा. पहिलं तर लक्षात ठेवा, ऑलरेडीच जी आहे लाभार्थ्यांची संख्या संजय गांधी निराधारमुळे कमी झालेली आहे. मी तो आकडा पण तुम्हाला सांगितला होता. बरोबर. तर त्यामुळे तुम्ही आत्ता काळजी करत बसू नका की आम्हाला आणखी गाळ होणार का. हा मुद्दा याच्यातनं अंतर्भित आहे. हा मला तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगायचा आहे की तुमच्या मनामधला डाऊट क्लिअर करायला आलो आहे मी. ते वाढवायला नाही, चिंता नाही वाढवायची आहे, कमी करण्यासाठी आलो आहे. दुसरा मुद्दा, जर या लाभार्थ्यांना म्हणजे जसं की बघा निराधार 0.1 आहे म्हणजे तुम्हाला सांगितलं 25,000 निघतेल्या बिचाऱ्या बाईने. त्यानंतर यांची संख्या जर पाहिली तर 20,000 जर पाहिलं आणि वरचे 10,000 50,000 निघेल. पण तुर्तास या आकडेवारीतून आपल्याला एक गोष्ट क्लिअर झाली आहे, एकूण लाभार्थ्यांची संख्या किती आहे. आणि याबद्दल मी जसं सांगितलं 11% जे आहे ते विवाहित नाहीत, आणखी त्यांचं लग्न होणं बाकी आहे. तर त्या लाभार्थ्यांना उद्या तुम्हाला कोणी असं सांगितलं की नाही त्यांना मग लाभ मिळणं बंद होऊ शकतो वगैरे वगैरे अशा अफवांना त्यांना अजिबात जे आहे कुठल्याही प्रकारचं जे आहे लक्ष द्यायचं नाही अशा प्रकारच्या अफवावर. त्यामुळे काळजी करायची गरज नाही. आणि जवळपास 83% म्हणजे सर्वाधिक प्रमाण जर पाहिलं आपण तर त्या आहे ज्या विवाहित भगिनी आहेत त्यांचं. आता वयानुसार पण त्या पद्धतीचे पण आकडे बाहेर आलेले आहेत. पण यामधून 1-2 गोष्टी क्लिअर होत आहेत. पहिलं म्हणजे किती लाभार्थी कोणत्या क्षेत्रामधल्या आणखी रद्द होऊ शकतात, तर त्याचं उत्तर खूप कमी आहे आता. त्यामुळे तुम्ही काळजी करणं बंद करा पहिलं तर. दुसरा मुद्दा की या लाभार्थ्यांना परत या योजनेच्या प्रवाहामध्ये जरी समजा रद्द झाले असतील तर किती प्रमाणामध्ये जे आहे तुम्हाला असं वाटत असेल की भविष्यात आम्हाला आम्ही रद्द होतो की काय, तर तोही आकडा कमी आहे. आणि जर समजा काही झालं बी तर त्यांचा आकडा जास्त नाहीच. त्यामुळे तुम्ही काळजी करणं पहिलं बंदच करा. तर त्यामुळे सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला ही आकडेवारी जी आहे लाडकी बहीण योजनेसाठी ही खूप वेगवेगळ्या अंगाने आपल्याला महत्त्वाची आहे, जे मी तुम्हाला याप्रमाणे स्पष्ट केलेलं आहे. आपला नेहमीप्रमाणे जो 8वा हप्ता आहे, तुमच्यापैकी बऱ्याचशा लाडक्या बहिणी ज्या आहेत वाट पाहत असतील आणि काही ठिकाणी तुम्हाला वितरण झाल्याचे पण जे आहे अफवा उठवलेल्या असतील, तर त्या अफवावर पहिलं तर तुम्ही लक्ष द्यायचं नाही. आज तुम्हाला माहिती आहे आज 20 फेब्रुवारी आहे. 20 फेब्रुवारी बरोबर. आज 20 फेब्रुवारी, आज आहे गुरुवार. बरोबर. आज आहे गुरुवार आणि शुक्रवार त्यानंतर शनिवार. म्हणजे शनिवारी येईल तुमचा कधी, तर त्याचं उत्तर आहे शनिवारी येईल बघा तुमचा 22 तारखेला. बरोबर ना. 22 तारखेला शनिवारी येईल. तो हाफ डे राहील. कदाचित बघा
उद्या जर वितरण नाही झालं तर माझ्या मते शनिवारी पण होण्याची शक्यता कमी आहे. मग डायरेक्ट आपली तारीखच मग खुलती की काय, आता असा प्रश्न पडू लागलेला आहे. पण असो, 3 दिवसाच्या आत तुम्हाला वितरण पण जे आहे सुरू होण्याची शक्यता आहे. त्याच्यामध्ये पण एक सुट्टी आलेली आहे. हालाकी सुट्टी जी आहे तुम्हाला बघा 23 तारखेला जी आहे तुमची सुट्टी पडेल, कारण ही तर लाल तारीख दिसते आहे रविवारची. तर तो एक आपण जे आहे त्या दिवशी आपण वितरण होणार नाही असं अपेक्षित धरून चाललो आहेत पुढे. त्यामुळे आपल्याकडे जर वितरणाला जर दिवस मोजले तर 21-22 हे 2 दिनांक आहे. नाही जर झालं तर मी सांगितलेली तारीख या तारखेला वितरण होण्याची शक्यता आहे. कुठल्याही प्रकारची काही अडचण असेल, तुम्हाला आकडेचा अर्थ काय आहे, आणि माझ्या मते बरेचसे निराधार जे काही लाडक्या बहिणी आहेत तर त्यांना परत प्रभावामध्ये जे आहे, ज्या बाहेर आणखी काही रद्दबातल झालेल्या आहेत तर त्यांना पण प्रभावामध्ये आणण्याचा जे आहे येणाऱ्या टायमामध्ये विचार केला जावा अशी अपेक्षा आहे. तुर्तास या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूयात. काही अडचण असेल तर व्हिडिओच्या खाली कमेंट्समध्ये नक्की विचारा. धन्यवाद.